नमस्कार. आज मी तुम्हाला पत्रिका जुळवताना काय बघावं याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. जर नाही आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक जण सुखासाठी प्रत्येक गोष्ट करत असतो. कोणी कधीही माझं वाईट होऊ दे म्हणून कुठलीही गोष्ट करत नाही. सुखासाठी, समाजातील या रूढी परंपरेसाठी मनुष्य आपला विचार करतो. ते करतेवेळी माझा जोडीदार कसा असू दे आणि कसाही असला तरीच मला चालेल असं म्हणतो. असं करताना बऱ्याच शोधानंतर आपला जोडीदार निवडला जातो. त्याच वेळी आपल्यासमोर न येणाऱ्या गोष्टींची उकल करण्यासाठी या शास्त्राचा म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो. आपण मात्र फक्त गुण बघून व मंगळ बघून लग्न करतो, हे योग्य नाही. बऱ्याच लोकांनी हेच परोपरीने पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. वाईट घटना असो नाहीतर चांगल्या, एखाद्याला गोड खायला आवडतं आणि त्याच्या जोडीदाराला मात्र गोड खाणाऱ्यांची नफरत असेल तर याच पद्धतीने सर्व गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे असं मला तरी वाटतं. जोपर्यंत एखाद्या यंत्राविषयी किंवा मशीनविषयी माहिती नाही, त्याच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती नाही, तोपर्यंत ते मशीन बिघडलं किंवा ते यंत्र बिघडलं तर ते दुरुस्त करता येत नाही. ते मशीन उघडलं, ते यंत्र उघडलं तर ते पुन्हा नीट जोडता आलं पाहिजे. आणि कसं तरी जोडलं तर ते पुन्हा नीट चालेल का किंवा चालू होईल का, यासाठी पूर्ण विचाराने आणि माहितीनेच ते जोडलं गेलं पाहिजे. त्या मशीनचा प्रत्येक भाग किंवा पार्ट वेगवेगळा आहे, त्याचं कार्य वेगवेगळं आहे, फंक्शन वेगळं आहे. मग आपले जीवनही अशाच वेगवेगळ्या भागांचं, पार्टचं बनलेलं असते, हो की नाही? प्रत्येक पार्टचा विचार करतेवेळी आयुष्यातील प्रत्येक सवयीचा विचार, त्याच्या चांगल्या वाईट विचारांचा विचार हा लैंगिक या प्रकरणातही करावा लागतो आणि करावाच लागेल आपल्याला. एखादी वाईट सवय एखाद्याला असते पण तो प्रकार त्याच्या जोडीदाराला मात्र आवडत नाही. त्यावेळी मात्र तो प्रकार त्या जोडप्याच्या आयुष्यात एक वादळ निर्माण करतो. या शास्त्राने असे वेगवेगळे पैलू उलगडले आहेत. याचा अंतच लागत नाही, म्हणून तर या शास्त्राला अंत नाही असं म्हणतात. जीवनात प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. घर, नातेसंबंध, मुले, त्यांची मुलं, अन्न, वस्त्र याची लिस्ट संपली तरी सांगावी तरी संपणार नाही. त्या दोघा पती पत्नीमधील संबंध, त्यांच्या मनाचा विचार, त्यांच्या बोलण्याचा, वागण्याचा विचार हा त्या दोघांवर परिणाम करत असतो. या संबंधातून मग दोघांवर होणारे परिणाम हे आयुष्यभर भोगत राहतात. प्रत्येक गोष्ट प्रारब्धात असावी लागते असे म्हटलं जातं, पण त्याच वेळी या शास्त्राने त्या प्रारब्धातील त्या गोष्टींची तीव्रता कमी करण्यासाठी क्लुप्त्याही समोर ठेवल्या आहेत. आज आपण एखाद्याचे उदाहरण समोर ठेवते वेळी त्याच्या पत्रिकेत हे योग आहेत म्हणून हे असं घडलं असं म्हणतो, पण हे योग अगोदर सांगून त्यापासून होणारी सुटका का करून घेत नाही? यावेळी ती सुटका पूर्ण होईल की अर्धवट हा भाग मात्र त्याच्या प्रारब्धावर सोडून देऊ. होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हे महत्वाचे आहे. दिवसा सूर्यप्रकाशात सर्व सृष्टीचं ज्ञान होते आणि त्याच वेळी रात्री ही चंद्रतारांनी त्यांचं ज्ञान होते. डोळे मिटले म्हणजे आपली ज्ञानेंद्रिय मिटली जातात का? नाही. ज्यावेळी डोळे मिटले त्यावेळी स्पर्शाने, वासाने त्याचं ज्ञान होते. आणि समजा ही ज्ञानेंद्रियही मिटली तर आपल्याला आपल्या बुद्धीने त्याचं ज्ञान होते. म्हणजे आपण स्वतः सर्वांना प्रकाशित करतो. स्वतः शुद्ध, नित्य, बुद्ध
निरंजन परमज्योती चित स्वरूप आहोत. प्रत्येक गोष्टीचा आपल्या पूर्वजांनी विचार केला आहे. या विचारांचे त्यांनी वेगवेगळ्या रूपात प्रदर्शनही केले आहे. पण या प्रदर्शनाचा कधी त्यांनी बाजार मांडलेला नाही. प्रत्येक ग्रहांना वेगवेगळी ताकद दिली. त्याच्या अनुषंगाने निर्माण होणारी ताकद आणि त्याच वेळी दोन ताकदीचा होणारा परिणाम हा कधी वाईट तर कधी चांगला या स्वरूपात तो समोर येतो. सर्वातून होणारा योग हा ही एक वेगळेपण समोर ठेवतो. आज एक गुण आणि मंग या दोघांचा विचार सोडला तर इतर होणाऱ्या योगांचा विचार हाही महत्वाचा आहे. पण आज याचा विचार कोणीही करतच नाही. संतती आहे म्हणून होणारा मनस्ताप आणि नाही म्हणून होणारी खंत या दोन्हीचा विचार हा महत्वाचा आहे. याच वेळी काय करावे, कोणत्या पद्धतीने करावे यांच्या प्रारब्धाचा वेध घ्यावा याचा विचारच महत्वाचा होईल. त्याच वेळी घर, पैसा, अन्न या सर्वांचा विचार होईलच. आज मात्र ज्या जोडप्यांना वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणी का आणि त्याबद्दल लग्नाच्या वेळी त्या का बघितल्या नाही हा प्रश्न समोर येतो. पूर्वी लग्न जमतेवेळी त्या मुलीची मुलाची माहिती काढतेवेळी त्याचं घराण्यात घडलेल्या घटना मग त्या सर्व प्रकारच्या घटना यांचा विचार केला जात होता. त्यावेळी असणारा अभ्यासाचा भाग हा आता राहिलेला नाही. ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. प्रत्येक जीवाच्या नशिबी मृत्यू हा ठरलेलाच आहे. पण या मृत्यूची वेळच कोणाला समजत नाही. हेच तर मोठा अवघड गणित आहे. एखादी कुंडली बघितली की त्या आयुष्यातील घटनांचा विचार करता त्याचे आयुष्यमान हे तर जास्त दिसते. मग ते असे का या गोष्टीचा तर सर्वांनाच प्रश्न पडतो. त्याच वेळी तो फक्त ती एकच पत्रिका बघतो म्हणून असा प्रश्न पडतो. त्यावेळी त्यांनी जर दुसरी बाजू व त्याचा विचार केला की मग मात्र याचा बोध होतो किंवा उलगडा होतो. शनीचं पूर्ण भ्रमण होण्यात लागणारा काळ 29 वर्ष 6 महिने इतका आहे. ज्यावेळी लग्न होते त्यावेळी चलित शनी कुठेतरी असणार. त्या वेळेपासून तो कुयोगात येईपर्यंतचा काळ हा सर्वात महत्वाचा काळ. सर्वसाधारण 15 वर्षांमध्ये शनी त्याच पत्रिकेत त्या स्थानात किंवा त्या स्थानासमोर हा येणारच. त्यावेळी होणारा योग हा महत्वाचा. अशा कुयोगात मंगळ, शुक्र यांना महत्व देणे गरजेचं होईल. इथे एक गोष्टीचा प्रथम विचार करणे महत्वाचे होईल. कोणतीही गोष्ट उगीच घडत नाही. प्रथम त्या कारणांचा योग त्या पत्रिकेत असावा लागतो. नंतरच ती गोष्ट किंवा कोणतीही गोष्ट होते. कोणत्या योगाचे फलित आपल्याला पाहिजे त्याचा विचार झाला की मग चलित ग्रहमानाप्रमाणे त्यांचा विचार केला गेला पाहिजे. जर एखादा योग नसेलच आणि आम्ही चलित ग्रहमान फिरवत राहिलो तर त्याबद्दल कधीच रिझल्ट येणार नाही. ही गोष्ट फार महत्वाची आहे. स्वभाव हा वेगळा आणि त्या स्वभावाला अनुसरून वागणे हेही महत्वाचंच आहे. प्रत्येकाची आवड निवड त्या आवडीतून दोघे कधी एकत्र येतात तर कधी दूरही जातात. या गोष्टीचाही विचार महत्वाचा आहेच. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार आम्ही करावा का हा प्रश्न ज्योतिषवर्गाकडून केला जातो. ज्योतिषाने इतका विचार करावा पण व्यवहारी विचार हाही महत्वाचा आहे असं मला तरी वाटतं. आता प्रश्न राहिला समोरील जातकाचा. त्या जातकाला प्रथम हे असे असते हेच माहीत नसते तर तो विचारणार तरी कोणत्या भावनेने. एखादा प्रसंग त्याला आधी समजला असता तर तो ज्योतिषाकडे आलाच असता का. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात होणाऱ्या
घटनांचा प्रथम शोध घेण्यासाठी ज्योतिषाकडे जातो. त्यावेळी सोबत काही शंका घेऊनच तो जातो. ही त्याची असणारी जिज्ञासा. त्याला मात्र माहिती नसल्याने बऱ्याच प्रश्नांकडे त्याचे दुर्लक्ष होते. म्हणून आता विचार कोणत्या पद्धतीने जातकाने केला पाहिजे याचा आपण ज्योतिषांनी विचार करणे ही आता काळाची गरज आहे. जातकाने ज्योतिषाला काय प्रश्न विचारावे याबद्दल सुद्धा प्रबोधन होणे गरजेचे आहे. हे प्रबोधन आपण ज्योतिष वर्गच करू शकतो आणि त्याबद्दल विचार हा व्हायलाच हवा. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी दिलेली माहिती चांगली वाटली तर लाईक आणि या व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती पुढे सुद्धा पाहिजे असल्यास माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.